आज आपण एक खास आणि स्वादिष्ट रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे पानमोदक। पानमोदक म्हणजे एक अद्वितीय अनुभव। काळ्या रात्रीच्या चंद्रप्रकाशात किंवा सणाच्या उत्सवी वातावरणात पानमोदक हा एक अत्यंत लोकप्रिय आणि खास पदार्थ आहे। पानांचा सुगंध, खोबरं आणि साखरेची गोडसर चव हे सर्व एकत्र येऊन तयार होतो एक अप्रतिम मोदक, आणि तो म्हणजे पानमोदक। पानमोदक आपल्याला छान आस्वाद तर देतातच, पण आपल्या सणांना नाविन्यपूर्ण बनवतात। म्हणूनच पानमोदकाची संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आता इथे सगळ्यात आधी पानमोदक तयार करण्यासाठी आपण इथे त्याचं सारण तयार करणार आहोत। इथे सारण तयार करण्यासाठी मी काही ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतलेले आहेत। तुम्ही ड्रायफ्रुट्स कोणतेही घेऊ शकता। इथे मी काजू, बदाम, पिस्ता असं ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। एकदम बारीक पूड आपल्याला याची करायची नाही, थोडंसं जाडसर असं हे ठेवायचं आहे आपल्याला। आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे ड्रायफ्रुट्स। त्यानंतर या ड्रायफ्रुट्समध्ये गोडी आणण्यासाठी मी गुलकंद टाकलेला आहे। पानामध्ये गुलकंद वापरला जातो, त्याच पद्धतीने मी इथे पानमोदक तयार करण्यासाठी इथे ते जे सारण आहे त्यामध्ये गुलकंद टाकणार आहे। याला थोडंसं गुलकंद अजून प्रमाणात मी टाकणार आहे, पण थोडं थोडं करून मी ते मिक्स करून घेत आहे, कारण गुलकंद थोडंसं त्यामध्ये चिकट असतं आणि ते व्यवस्थित मिक्स व्हायला वेळ लागतो। अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर मी त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे। हेच गोळे आपल्याला पानमोदकामध्ये सारण म्हणून आपल्याला ते वापरायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही एकदम गोल आकारात नाही आले तरी अशा प्रकारचा गोळा करून आपले सगळे बॉल्स आपण बनवून घ्यायचे आहे सारण भरण्यासाठी। इथे माझे सगळे सारणाचे बॉल्स रेडी झालेले आहेत। त्यानंतर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, पण ओलं खोबऱ्याचे मी जे काळसर जे साल असतं ते मी आधी काढून घेतलेलं आहे, कारण आपल्याला ते मोदक सफेद दिसण्यासाठी म्हणून जे काळं असतं ते मी काढून घेतलेलं आहे। साल काढायचं असतं त्याने, इथे बघू शकता तुम्ही। आणि इथे तुम्ही सुका खोबऱ्याचा जो किस मिळतो दुकानात तोही तुम्ही घेऊ शकता। फक्त त्याचं जे काळं वरती साल असतं किंवा घरी खोबरं असतं सुकं, त्याचंही तुम्ही साल काढून घेतलं आणि ते किसून घेतलं बारीक, किंवा मिक्सरला बारीक केलं तरी चालेल। पण मला इथे ओल्या खोबऱ्याचं मोदक करायचे होते म्हणून मी ओलं खोबरं काढून घेतलेलं आहे आणि त्याचं साल काढलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। एकदम त्याची बारीक असा किस होईल अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। इथे मी मिक्सरला व्यवस्थित ते बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर काही मी नागलीचे पानं घेतलेले आहे 4-5, ते आपल्याला मिक्सरमध्ये असे बारीक करून घ्यायचे आहेत। आता तुम्ही किती मोदक बनवणार आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही पानं घ्यायची आहेत, कारण पानांचा जो अर्क आहे तोही याच्यामध्ये सारणामध्ये वगैरे जे आपण तयार करू ते उतरला पाहिजे, त्यानुसार पानांचं प्रमाण घ्यायचं आहे। या पानांबरोबरच मी त्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे, आणि आधी मी पानं आणि साखर व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, आणि मग मी त्यामध्ये परत दूध टाकून परत ते मिक्सरमध्ये एकदा व्यवस्थित फिरवलेलं आहे एकजीव होण्यासाठी। आता इथे बघू शकता तुम्ही त्या पानांमुळे आणि कसा कलर आलेला आहे। आता हे आपल्याला नंतर जेव्हा आपण त्याचं मिश्रण तयार करणार आहोत पानांच्या पानमोदक तयार करण्यासाठी बाहेरच्या आवरणासाठी, त्यासाठी आपल्याला ते लागणार आहे। इथे मी एका पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे 2-3 चमचे। आता तूप व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण ओलं खोबरं बारीक करून घेतलेलं होतं ते यामध्ये परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। इथे फक्त आपल्याला चमच्याने व्यवस्थित पटापट ते हलवायचं आहे, आणि त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये थोडीशी दूध पावडर टाकलेली आहे। साखर मी त्यासाठीच आधी कमी टाकलेली होती, कारण दूध पावडरमध्ये थोडासा गोडवा असतो आणि दूध पावडरमुळे थोडंसं बाइंडिंगला सुद्धा सोपं पडतं, म्हणून मी यामध्ये दूध पावडर टाकलेली आहे। आणि त्याची थोडीशी दूध पावडरची मावासारखी चव लागते, म्हणून आपण दूध पावडर यामध्ये टाकायची आहे।
आता इथे जे पानांचं आपण मिक्सरला बारीक केलेलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकून व्यवस्थित पटकन एकसारखं करायचं आहे. सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवरच करायचं आहे. इथे थोडीशी वेलची पूड मी टाकलेली आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित एकजीव केल्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपल्याला मोदक करण्यासाठी घ्यायचे आहे. इथे मी आता सगळं असं व्यवस्थित गॅस बंद करून पसरवून ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी. आता थंड झाल्यानंतर थोड्या वेळाने मी मोदक तयार करण्यासाठी साच्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि मग त्यामध्ये जे आपण मिश्रण पॅनमध्ये केलेलं आहे ते साच्यामध्ये भरून आणि जे बॉल्स केले होते सारण्यासाठी ते यामध्ये टाकून आपल्याला मोदक तयार करायचं आहे. हे मोदक चवीला तर छान लागतातच, पण दिसायला इतके सुंदर दिसतात. त्या पानांच्या कलरमुळे त्याला कलर येतो. यामध्ये तुम्ही हिरवा कलरचा जो फूड कलर मिळतो तोही तुम्ही टाकू शकता, पण फूड कलरचा वापर अगदी थोड्या प्रमाणात करायचा आहे. या रेसिपीमध्ये तुम्ही बघितलं असेल अगदी कमी साहित्यामध्ये अगदी छान मोदक तयार होतात आणि वेळही कमी लागतो. आणि असं काहीतरी खास आपल्या सणांना बनवण्यासाठी आपण हे मोदक नक्की ट्राय करू शकतो. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. हे मोदक आपल्याला गोडसर स्वादासोबत एक खास चवीचा आनंद तर देतातच, पण त्यांच्या प्रत्येक गुणधर्मामुळे आपल्या सणांना नाविन्य आणतात. पान मोदक खायला चविष्ट आणि पौष्टिकही आहेत. हे मोदक प्रोटीनयुक्त आहेत कारण आपण यामध्ये सारणासाठी जे वापरलं आहे ते ड्रायफ्रूट वापरलेले आहे आणि साखरेचा तर अतिशय कमी प्रमाणात वापर केलेला आहे. त्यामुळे घरातील सर्व व्यक्ती हे मोदक खाऊ शकतात. गणेशोत्सव आपल्यासाठी आनंद आणि उत्साह घेऊन येतो, म्हणूनच याला अजून खास बनवण्यासाठी आज जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की बनवली पाहिजे. इथे बघू शकता आपला सुंदर पान मोदक रेडी आहे. दिसायलाही किती सुंदर दिसतोय तो आणि चवीला तर अप्रतिम आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच पद्धतीने मी बाकीचे मोदकसुद्धा सर्व तयार करून घेतलेले आहेत. गणपती बाप्पा आणि मोदक हे एकमेकांचे अतूट भाग आहेत. त्यामुळे या गणेशोत्सवाच्या दिवशी आपण बाप्पाच्या पूजेत या मोदकांचा आनंद घेत गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुखी आणि समृद्ध जीवनाची कामना करूया. म्हणून या गणेशोत्सवाला बनवा हे स्वादिष्ट पान मोदक आणि पान मोदकांचा आस्वाद घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.